नमस्कार. आज आपण आलो आहेत दिंडोरी मतदारसंघाचे माजी आमदार धनराजजी महाले साहेब यांच्याकडे. महाले साहेबांचा आत्ताच राष्ट्रवादी या पक्षामध्ये प्रवेश सोहळा झाला. साहेबांचा एक शिवसेनेचा नेता म्हणून जी ओळख होती, तर ती ओळख म्हणून पक्षाच्या मर्यादित नसून तर एक नेता म्हणून कशा पद्धतीने हे आपल्याला नक्की माहिती आहे. पण साहेबांचे जे कामं चालू आहे, साहेबांनी कुठे थांबवलेलं नाही आहे. हा करणारा आणि काम करून घेणारा नेता आहे. ह्या नेत्याचं पुढच्या पद्धतीने भविष्यातले नवीन नवीन कशा पद्धतीने कामं चालू आहे आणि त्यानुसार साहेबांची जी भावी राजकीय वाटचाल आहे ही कशा पद्धतीने हे साहेबांकडनं आपण समजून घेऊ. साहेबांचं बीके टाइम्समध्ये हार्दिक स्वागत. साहेब, सध्या आता आपले नवीन कामं काय चालू आहे आणि भविष्याचा काय विचार आहे आपला? नवीन कामांच्या बाबतीत जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी नळपाणी पुरवठा योजना असतील, गावांतर्गत रस्ते असतील, ठक्करपप्पा योजनेच्या अंतर्गत काही कामं असतील, ही कामं तर ह्या ठिकाणी चालूच आहेच. परंतु शिवसेना पक्षाने पण मला विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं, तिथं आमदार झालो, पुन्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून खेडगाव गटामध्ये निवडून आलो. परंतु तिथे काम करत असताना ज्या काही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जी काही कामं करण्यासाठी जी संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होती ती त्या ठिकाणी होत नव्हती. आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये जर त्या ठिकाणी शिवसेना पक्षाने मला लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करायला लावली. आदरणीय संजय राऊत साहेब यांनी त्या ठिकाणी ओझरखेड येथे सभेमध्ये पुढच्या लोकसभेची निवडणूक ही धनराज महाले लढतील अशा प्रकारचं जाहीरही त्या ठिकाणी करण्यात आलं. परंतु त्यानंतर जी एकंदरीत पुढची जी रणनीती किंवा परिस्थिती शिवसेना आणि BJPची बघितली तर एकंदरीत मला असं जाणवलं की भविष्यामध्ये युती ही या ठिकाणी नक्कीच होणार आहे. आणि युती झाल्यानंतर ह्या ठिकाणी विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब हे 3 वेळा ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करतायत आणि त्यांना डावलून आपल्याला ही जागा मिळणं हे अशक्य गोष्ट होती. आणि त्याच्यामुळे मनमाड येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझे वडील कैलासवासी हरिशंकर महाले यांचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. म्हणूनच मालेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण देशामध्ये जे पहिलं तिकीट जाहीर व्हायचं ते मालेगाव लोकसभा मतदारसंघाचं जाहीर व्हायचं. आणि मग ते स्नेहाचे संबंध आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय भुजबळ साहेब ह्या लोकांबरोबर मी मागच्या विधानसभेच्या कार्यकाळामध्ये कामही केलेलं होतं. आणि म्हणून ह्या ठिकाणी कुठंतरी आपल्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं जर आपल्याला काम करायचं असेल आणि लोकसभा निवडणूकच त्या ठिकाणी लढायची असेल तर थोडासा सार्वजनिक विचार करून आणि जी काही जवळची कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबरही चर्चा करून शिवसेनेचे सुद्धा जे काही माझ्या संगतीला किंवा माझ्यासोबत काम करणारे होते, जे ज्येष्ठ होते, श्रेष्ठ होते, ह्याही लोकांचा सर्वांचा विचार घेऊन आणि त्या ठिकाणी मनमाड येथे जी परिवर्तन रॅली राष्ट्रवादी काँग्रेसची झाली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीमध्ये मी माझंही स्वतःचं परिवर्तन करून घेतलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ह्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. साहेब, आत्ता आपण बघतोय परिवर्तन जे आपल्याला एक लोकप्रतिनिधीला का परिवर्तन पाहिजे? का आपण तिथे जे आपल्याला कामं पाहिजे ते होत नव्हते का? काय उद्देश काय होता त्यामागे? नाही, परिवर्तन लोकप्रतिनिधीला पाहिजे याचा अर्थ कामं होत नव्हती असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण गेल्या 4.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाचं सरकार नसल्याकारणाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राज्यामध्ये शिवसेना आणि BJPचे सरकार आहे. आपण पूर्वीही बघितलं असेल की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जी काही कर्जमाफी दिली त्या कर्जमाफीचा थोडाफार का होईना फायदा हा ह्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत झाला. त्याच्यानंतर आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने जी काही कर्जमाफी केली किंवा शिवसेनेने आणि भारतीय जनता पार्टीने जी काही धोरणं अवलंबली ही धोरणं शेतकऱ्यांच्या हिताची किंवा अधिकाऱ्यांच्या हिताची किंवा कष्टकऱ्यांच्या हिताची कोणाच्याच हिताची ही धोरणं दिसत नाही आहे. आणि आपणही आज बघतो आहे की कांद्याचे भाव असतील किंवा भाजीपाल्याचे भाव असतील. आजही तुम्ही द्राक्षाचं बघितलं की एक्सपोर्ट झालेले द्राक्ष, मागणी केलेले द्राक्ष हे चीन आणि रशियाने आज त्या ठिकाणी त्यांच्यावर बंदी घातली
की आम्ही हे द्राक्ष घेणार नाही. आणि गेल्या 10 वर्षापूर्वी अशाच प्रकारचं जे आसमानी संकट म्हणजे निसर्गाचं तर आहेच आहे, परंतु ही जी काही भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे, ह्या धोरणाचा फटका हा खऱ्या अर्थाने फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसतो आहे. निर्यात बंदी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा अडचणी ह्या फक्त शेतकऱ्यांसाठीच आहेत का, असंही त्या ठिकाणी वाटतं. आणि त्याच्यामुळं जर हे सगळं करायचं असेल, आता आमच्या दिंडोरी तालुक्यामध्ये तुम्ही बघताय की दिंडोरी असेल, पेठ असेल, सुरगाणा असेल, या तालुक्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडतो, परंतु हे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात ते गुजरातमध्ये वाहून जातं. आमची मागणी हीच आहे की हे पाणी अडवावं, आणि हे पाणी अडवल्यानंतर हे पाणी तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये आणा आणि नाशिक जिल्ह्यांमधून ते मराठवाड्यापर्यंत पोहोचेल, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून मांजरपाडा प्रकल्प सुरू झाला. मांजरपाडा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामही चालू झालं. मधल्या काळामध्ये अडचणीचा काळ भुजबळ साहेबांवर आला. खोटे नाटे आरोप करून भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी मध्ये टाकलं, आणि मध्ये टाकल्यानंतर ज्या दिवशी भुजबळ साहेब जेलमध्ये गेले त्या दिवसापासून मांजरपाडा प्रकल्पाचं काम त्या ठिकाणी बंद झालं. तरी साहेबांचे आपण वर्तमानपत्रात किंवा आपल्या माध्यमातून TV च्या माध्यमातून आपण बघितलं असेल की मांजरपाडा प्रकल्प हा सुरू व्हावा या दृष्टिकोनातून सदैव जेलमध्ये असतानासुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार केला. ही दूरदृष्टी असणारी काही नेते ही राष्ट्रवादीमध्ये आहेत. आणि ह्या आजही बघितलं तर ज्या वेळेस भुजबळ साहेब बाहेर आले आणि मांजरपाडा प्रकल्पाचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे, माझ्या मते साधारण पुढच्या वर्षी ते काम परिपूर्ण होईल. त्याचा फायदा नक्कीच दिंडोरी तालुक्यातल्या धरणांना होईल, परंतु जो ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते ओव्हरफ्लोचं पाणी येवल्यापर्यंत तिकडे औरंगाबादपर्यंत हे पाणी त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि जी खऱ्या अर्थाने आपल्याला या नाशिक जिल्ह्यामध्ये जी काही पाण्याची अडचण, ही पाण्याची अडचण त्या ठिकाणी सुटू शकते. आजही वळण योजना आहेत, 12 वळण योजनांचं काम त्या ठिकाणी मंजूर झालं होतं. मंजूरपैकी 6 ते 7 वळण योजना त्या ठिकाणी झाल्या पण, आणि ज्या उर्वरित ज्या काही वळण योजना होत्या ह्या वळण योजनांचा फार मोठ्या प्रमाणात फायदा हा दिंडोरी तालुक्यातल्या धरणांना आणि पुढे सर्व मग तिथं चांदवड असेल, मनमाड असेल, नांदगाव असेल, येवला असेल, निफाड असेल, या सर्वांनाच होणार होता. परंतु ह्या सरकारने त्या वळण योजनासुद्धा बंद करण्याचा घाट घातला आहे. म्हणजे जेणेकरून हे सरकार कोणाचं आहे, हे शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे का कोणासाठी करणार आहे, का फक्त मोठ्या लोकांसाठीच काम करणार आहे, हा प्रश्न जेव्हा निर्माण मनात झाला आणि मग आपणही यांच्याबरोबर वाहत जायचं का, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच हे परिवर्तन त्या ठिकाणी केलेलं आहे. साहेब, आपला नाराज वर्गही आहे की जो कट्टर शिवसैनिक आहे, आणि आपलाही जो वर्ग आहे का हा निर्णय साहेबांचा अतिशय चांगला होता आणि साहेबांसोबत आम्ही आहोत असाही वर्ग आहे, त्या वर्गासाठी तुम्ही काय सांगणार आहे की मी जे केलं आहे ते चांगलं आहे की कशा पद्धतीने, की लोकांसाठी होता तो प्रश्न? नाही, अगोदर युती झाली नव्हती तोपर्यंत काही आमचे शिवसैनिक किंवा मित्र कंपनी होती, या मित्र कंपनीला खरंच नक्कीच वाटत होतं की साहेबांनी का असं केलं. परंतु आत्ताच 2-5 दिवसापूर्वी युती ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस आमचेच काही शिवसैनिक त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही योग्य केलं की जेणेकरून आपल्याला लोकसभेच्या दृष्टिकोनातून जर पुढे काम करायचं आहे, भविष्यात कैलासवासी हरिशंकर महाले यांचे जे काही स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचे असतील तर आपण इथं शिवसेनेत राहून त्या ठिकाणी आपलं झालं नसतं. आजही जर विचार केला की लोकसभेच्या दृष्टिकोनातून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गेल्या 3-4 वर्षापासून मी काम करतो आहे आणि मग अचानक पुन्हा शिवसेनेला जागा मिळाली नाही म्हणून खाली विधानसभेला त्या ठिकाणी लढायचं. एका बाजूला विधानसभा करत असताना आदरणीय आमचे भास्कर गावित पेठचे तालुका अध्यक्ष आणि माझ्याबरोबर सहकारी आहेत जिल्हा परिषदला, यांनाही तुम्ही शिवसेनेच्या मार्फत विधानसभा निवडणुकीचं आमिष दाखवलेलं आहे किंवा त्यांनाही तुम्ही ते आजही असं म्हणताय की पुढची विधानसभा ही तुम्हाला लढायची आहे. आणि मग मलाही लोकसभेला त्या ठिकाणी जागा न मिळाल्यामुळे मी पण पुन्हा विधानसभेला खाली लढायचं, मग मी पण लढायचं, तिकडे भास्कर गावित यांनाही उमेदवारी जाहीर करायची, मग दोघांमध्ये संघर्ष करायचा आणि पुन्हा तिसरा माणूस निवडून यायचा. मग हा संघर्ष कुठं होऊ नये, हे जवळजवळ आता बऱ्यापैकी शिवसैनिकांना पटलेलं आहे. जे असे काही शिवसैनिक आहेत की जेणेकरून जरी शिवबंधन त्यांच्या हातात असेल
परंतु मनाने माझ्याबरोबर असतील असं मला खात्रीलायक वाटतं. भविष्य काळामध्ये आपण तरुण वर्गासाठी काय नवीन करणार आहे? नाही, भविष्य काळामध्ये तरुण वर्गासाठी नक्कीच मला त्याचा तरुणांचा चांगला फायदा होतो आहे की जेणेकरून लोकसभा लढत असताना आत्तापर्यंत बघितलं आपण की तरुण वर्ग हा थोडासा कुठंतरी एक बाजूला राहायचा. बेरोजगार हा प्रश्न आहे, तर तरुणांसाठी काय आहे नवीन? बाजूला राहायचा. परंतु ह्या दृष्टिकोनातून मी ह्या ठिकाणी एवढंच सांगेल की दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे. हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेल्या जरी कंपन्या असतील, परंतु ह्या ठिकाणी कंपन्यांचा उद्योग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न हा नक्कीच पूर्ण मतदारसंघामध्ये आहे. ही बेरोजगारी कमी कशी होईल या दृष्टिकोनातून जे काही भविष्यामध्ये काम करता येईल ते जास्तीत जास्त काम त्या ठिकाणी तरुणांसाठी केलं जाईल. नक्कीच आपण बघतोय का एक काम करणारा नेता आणि मला पक्ष नको, मला काम हवं, मला त्या लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने त्यांचा दिलेला शब्द पाळायचा असा कार्यसम्राट नेता म्हणून धनराज महाले यांच्याकडे दिंडोरी मतदारसंघातून बघितलं जातं. नक्की त्यांच्या भावी राजकीय वाटचालीत त्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती हो अशी बीके टाइम्सकडनं आपण त्यांना आणि आपल्या बीके टाइम्सच्या प्रेक्षकाकडनं त्यांना शुभेच्छा देऊ. कॅमेरामॅन अक्षय ढाकणेसह मी शुभम बोडके पाटील, बीके टाइम्स, नाशिक.